हाय एव्हरीवन. आज मी तुम्हाला आवळ्यापासून वर्षभर टिकणारे 3 पदार्थ एकाच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. हे आमचे घरचे आवळे आहेत. गावाकडून आले आहेत. आमच्या शेतात झाड आहे. त्यामुळे एवढे आणले होते. बाजारातून एवढं आणणं होत नाही. मी सर्वात आधी सर्व आवळे सेपरेट करून घेतले आणि छान असे धुवून घेतले. जे सर्वात मोठे होते ते पावडरसाठी ठेवले आणि जे मीडियम येतं त्यांची मला सुपारी आणि कँडी बनवायची आहे. मी सर्व छान असे धुवून घेतले आणि एका चाळणीमध्ये काढून घेतले आणि सेपरेट 2 चाळणीमध्ये उकडण्यासाठी ठेवले. त्यातली काही आवळ्याची मी सुपारी बनवणार आहे, तर काही आवळ्याची आवळा कँडी. आवळा शिजेपर्यंत मी मोठा आवळा किसण्यासाठी घेतला. तुम्ही चिरूही शकता, पण मी किसून घेत आहे. आवळे छान असे उकडले, की ते असे दिसतात. मी त्या आवळ्यांना हलकसं हाताने प्रेस करून घेतलं. त्याच्या लगेच पाकळ्या साईडला झाल्या. इथे मी आवळा सुपारीची तयारी करत आहे. ते मी आवळा सुपारीचा मसाला घरीच बनवत आहे. जिरी, ओवा, काळी मिरी, लवंग हे सर्व मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं. हिंग घातला, काळं मीठ घातलं आणि थोडासा चाट मसाला वापरला. मी एवढंच साहित्य टाकलं. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा अजून काही वापरू शकता आणि त्याला छान असे मिक्स करून घेतलं आणि लगेच उन्हात नेऊन ठेवणार आहे. आता मी आवळा कँडीची तयारी करत आहे. जास्त काही नाही. मी आवळ्यामध्ये गूळ खिसून घेतला आणि 2-3 दिवस तसंच मुरत ठेवलं. त्यामुळे आवळ्याला भरपूर पाणी सुटलं होतं. किसून घेतलेल्या आवळ्याची मी पावडर बनवली आणि 3 दिवसांनी मी तो आवळा उन्हात वाळत घातला. त्याची छान अशी कँडी बनवून तयार आहे. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.